नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे भगवान कपिल देवांकडून विवेचन विश्लेषण। श्लोक नंबर 11, इज दॅट करेक्ट? 11 आणि 12। मद्गुण श्रुति मात्रेण मयि सर्व गुहाशये मनोगतिर्विच्छिन्ना यथा गंगांब सौम्बुधौ। लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य ह्युदारितम् अहेतुक्य व्यवहितः या भक्ति पुरुषोत्तमे मद्गुण श्रुति मात्रेण मयि सर्व गुहाशये मनोगतिर्विच्छिन्ना यथा गंगांब सौम्बुधौ। लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य ह्युदारितम् अहेतुक्य व्यवहिता या भक्ति पुरुषोत्तमे मद्गुण श्रुति मात्रेण मयि सर्व गुहाशये मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगांब सौम्बुधौ। लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य ह्युदारितम् अहेतुक्य व्यवहिता या भक्ति पुरुषोत्तमे। मद्गुण श्रुति मात्रेण मनोगतिरविच्छिन्ना यका गंगांब सौम्बुधौ। लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य ह्युदारितम् अहेतुक्य व्यवहिता या भक्ति पुरुषोत्तमे। मद्गुण श्रुति मात्रेण मयि सर्व गुहाशये मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगांब सौम्बुधौ। लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य ह्युदारितम् अहेतुक्य व्यवहिता
पुरुषोत्तमे या भक्ती पुरुषोत्तमे मत मत माझे माझे गुण 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 श्रुती श्रुती श्रवणाने श्रवणाने मात्रेन मात्रेण केवळ केवळ मयी माझ्याकडे माझ्याकडे सर्व गुहा आशये सर्व गुणाश्रये प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करणारे प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करणारे मनः गतीही गती हृदयाचा प्रवाह हृदयाचा प्रवाह अविच्छिन्न विच्छिन्न अखंड अखंड यथा ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे गंगा गंगा गंगेचा गंगेचा अंबसह पाण्याच्या पाण्याच्या अंबुधौ बुधो सागराकडे सागराकडे लक्षणम लक्षणम आविष्कार आविष्कार द मॅनिफेस्टेशन भक्ती योगस्य भक्तियोगस्य भक्तिमय सेवेचा भक्तिमय सेवेचा निर्गुणस्य निर्गुणस्य अप्रदूषित अप्रदूषित ही खरोखर खरोखर उदारितम उदारितम प्रकट होते प्रकट होते अहैतुकी 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 अव्यवहिता अव्यवहिता अविभक्त अविभक्त नॉट सेपरेटेड या या जी जी भक्ती भक्ती भक्तिमय सेवा भक्तिमय सेवा पुरुषोत्तमे पुरुषोत्तमे परम पुरुषोत्तम भगवंतांप्रती परम पुरुषोत्तम भगवंतान प्रती भाषांतर That's too much. प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करणाऱ्या भगवंतांचे दिव्य नाम आणि गुण भगवंतांचे दिव्य नाम आणि गुण श्रवण करण्याकडे जेव्हा श्रवण करण्याकडे जेव्हा एखाद्याचे मन एखाद्याचे मन स्वाभाविकताच आकृष्ट होते स्वाभाविकताच आकृष्ट होते तेव्हा तेव्हा अप्रदूषित भक्तिमय सेवेचा अप्रदूषित भक्तिमय सेवेचा आविष्कार घडतो आविष्कार घडतो म्हणजे प्रकट होते ज्याप्रमाणे गंगेचे पाणी ज्याप्रमाणे गंगेचे पाणी स्वाभाविकताच स्वाभाविकताच सागराच्या दिशेने वाहत जाते सागराच्या दिशेने वाहत जाते त्याचप्रमाणे कोणत्याही भौतिक परिस्थितीने त्याचप्रमाणे कोणत्याही भौतिक परिस्थितीने खंडित न होणारी खंडित न होणारी अशी भक्तिमय तल्लीनता अशी भक्तिमय तल्लीनता सहजच भगवंतांच्या दिशेने सहजच भगवंतांच्या दिशेने वाहत राहते वाहत राहते Actually, tallinata, that's a wrong word probably because it's here it says devotional ecstasy. Ecstasy is not tallinata. Ecstasy is like काय म्हणतात त्याला हर्षोल्लासित झाल्याची जी अवस्था असते भक्तिमय सेवेमध्ये ती भगवंतांच्या दिशेने अखंडपणे भौतिक परिस्थितीने खंडित न होता वाहत राहते uninterrupted by the material condition. काल परवा आपण वाचलो की जे भक्त भक्ती मार्गावरती येतात तरीही गुणांनी प्रभावित असतात त्यामुळे त्यांची भक्ती सेवा ही देखील गुणांनी प्रभावित असते आणि त्याला शुद्ध भक्ती म्हणता येत नाही. आजच्या या श्लोकामध्ये भगवंत शुद्ध भक्तीचे लक्षण सांगतात. पुढच्या काही श्लोकांमध्ये देखील तेच सांगणार आहेत. महत्वाचं लक्षण सांगतात म्हणजे भगवंत आपल्या सोबतच आहेत. परमात्मा सगळ्यात जवळ आपल्यासाठी. त्या परमात्म्याकडे आपण आकर्षित होतो. त्यांचे नाम, गुण, रूप, लीला हे सगळं श्रवण करण्याकडे आपण आकर्षित होतो. आणि कसं आकर्षित होतो? स्वाभाविकता म्हणजे नॅचरली आकर्षित होतो. स्वाभाविकताचा अर्थ काय व्यवस्थित लक्षात
लक्षात घ्या. स्वाभाविकता म्हणजे नॅचरली आपण आकर्षित होतो. म्हणजेच कुणी पुश करावं लागत नाही किंवा त्याच्या मागे काही कारणही राहत नाही. बऱ्याचदा कुणी पुश करत असतं किंवा बऱ्याचदा काही कारण असतात, काहीतरी आपल्याला हवं असतं. म्हणजे आपण काल परवा वाचलं, तमोगुणामध्ये असतो तो अभिमानी अहंकारी असतो, रजोगुणामध्ये असतो त्याला काहीतरी फायदा हवा असतो, किंवा सुख दुःख मिटवायचं असतं. सत्वगुणामध्ये असतो तो सुखाच्या ज्ञानाच्या हेतूने प्रेरित होऊन भक्ती करत असतो. स्वाभाविकता म्हणजे काय? भगवंतांचं नाम घेताना देखील आपल्याला काही कारण नसताना आनंद झाला पाहिजे. भगवंतांच्या लीला श्रवण करत असताना, भगवंतांचं स्वरूप पाहिल्यानंतर, भगवंतांच्या भक्तांना भेटल्यानंतर आपल्याला नॅचरली आनंद झाला पाहिजे. ही भक्तिमय सेवेची, भक्तीची ही शुद्ध अवस्था असते, टॉपमोस्ट स्टेज असते. आणि अशा स्टेजला गेल्यानंतर भगवान कपिलदेव म्हणतात की जशी गंगेच्या प्रवाहाला कोणी थांबवू शकत नाही, ती कंटिन्युअसली सागरापर्यंत जाऊन सागराला मिळणारच, तसं आपल्या भक्तिमय सेवेला कुणी थांबवू शकत नाही. कुठलीही भौतिक परिस्थिती थांबवू शकत नाही. ती कंटिन्युअसली भगवंतांकडे वाहतच राहते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण या स्टेजला आलोय की नाही हे आपण ऍक्च्युली आपणच बघायचंय. बऱ्याचदा आपण काय करतो, आपली भक्तीमधील प्रगती ही आपण बाह्य गोष्टींवरती मेजर करायचा प्रयत्न करतो, मापायचा प्रयत्न करतो की मी किती डोनेशन दिलेलं आहे, किंवा मी किती वेळ देतो, किंवा मी किती वेळेला सत्संगला जातो, किंवा मी किती छान आरती करतो, मी किती छान गातो, मी किती छान मृदंग वाजवतो. बाकीचे लोक भगवंतांना 2 वेळा भोग दाखवतात, मी 4 वेळा दाखवतो. हे सगळे बाह्य, याचा अर्थ हे करायचं नाही असं नाही, परंतु याच्यातच मोजायला लागतो आपण. कारण खरा आनंद आपल्याला मिळत नसतो. जेव्हा खरा आनंद आपल्याला मिळत नाही कारण आपण सेवा करत नाही, तेव्हा जगाला दाखवण्यासाठी, त्याचबरोबर स्वतःला पटवून देण्यासाठी देखील या गोष्टीच आपण मोजत असतो. किती मला जप केली, हे महत्वाचं गुण आहे. हे सेम टू सेम, हा कितवा श्लोक आहे? 12वा. सेम टू सेम सिमिलर श्लोक आहे 20वा, जो वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हेरी सिमिलर. यथा वात रथो घ्राणम आवृंते गंध आशयात एवं योगरतम चेत आत्मानं विकारियत. वायूचा रथ उगमापासूनच गंध वाहून नेतो आणि तात्काळ घ्राणेंद्रियाला पकडतो, तद्वतच म्हणजे त्याचप्रमाणे जो भक्तिमय सेवेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे रमलेला आहे तो सर्वत्र उपस्थित असणाऱ्या परमात्म्याला वश करू शकतो. सिमिलर एक्झाम्पल तिथे भगवान कपिलदेव देतात. इथून पुढे एक गोष्ट प्रॉमिनंटली भगवान कपिलदेव सांगतात की परमात्मा आपल्याला सगळ्यात जवळचा आहे. भगवान आपल्या सगळ्यात जवळचे भगवान आपल्यासाठी आहेत. परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहेत, आपल्या कणाकणामध्ये आहेत. तसेच ते प्रत्येक जीवामध्ये पण आहेत. जसे या श्लोकामध्ये आपण आता वाचलं की भक्तिमय सेवेच्या या टॉपमोस्ट स्टेजला कुणी काही सांगावं लागत नाही, कुठलं हेतू राहत नाही. आनंदच इतका स्ट्रॉंग असतो की आपल्याला स्वाभाविकता, नॅचरली हे सगळं करावं असं वाटतं. भगवंतांची सेवा, भगवंतांचे नाम जप करणे, भगवंतांच्या साठी काम करणे, आणि अखंड कंटिन्युअसली. तर 20व्या श्लोकामध्ये भगवंत उदाहरण देतात, जसं वारा हा शेजारच्या बागेत एखादं सुगंधी फुलाचं झाड असेल, पारिजातकाचं किंवा सोनचाफ्याचं वगैरे, त्याच्या रस्त्याच्या बाजूने आपण जात असताना तो वारा तिथून जो वाहून येत असतो तो गंध आपोआप घेऊन येतो आणि आपोआप तो तुमच्या नाकात पण जातो. तुम्हाला काही करावं लागत नाही किंवा तुम्ही नको म्हटलं तरी जातो आणि तो वास आपल्याला येतो.
तशी भक्तिमय सेवा आपली असली पाहिजे. आपोआप नको असताना देखील, इच्छा केलेली असताना देखील नसताना देखील स्वाभाविक, नॅचरल आपल्या हातून ते घडतच राहत. व्हेरी नॅचरल. आणि ह्याचं मोजमाप कोण करणार? कुणीही करू शकत नाही. तुम्ही तुमचं स्वतःच करायचंय. करण्याचा ढोंग खूप करता येतो आणि करतात पण बरेचसे लोक ढोंग. परंतु खऱ्या अर्थाने तुम्हालाच आतमध्ये माहिती आहे या स्टेजला आपण गेलोय की नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अप्रदूषित विशुद्ध भक्तिमय सेवेचे मूलभूत तत्व भगवत प्रेम हे आहे. प्रभुपाद पहिल्याच वाक्यामध्ये सांगतात. इथे या अप्रदूषित या शब्दासाठी संस्कृतमध्ये शब्द वापरलाय निर्गुणस्य. मायावादी निराकारवादी लोक प्रभुपाद कदाचित पुढे सांगतील पण, कारण प्रभुपादांचा तोच विषय असतो. निर्गुणचा अर्थ लगेच काढतात. निर्गुण म्हणजे काही गुण नाही, काही आकार नाही, काही स्वरूप नाही, सगळं काही शून्य आहे, सगळं काही माया आहे. नो. कुठल्या पण नॉर्मल माणसाला लक्षात येईल की मागचे 4 श्लोक भगवान कपिलदेव हे प्रकृतीच्या 3 गुणांचा आपल्याला स्पष्टीकरण करून सांगत आहेत. त्यामुळे साहजिकच इथे निर्गुण शब्द जेव्हा येतो तेव्हा ते सांगतात की या 3 गुणांच्या प्रभावित न होता. निर्गुणचा अर्थ असा नाही तुम्हाला गुणच नाही, तुम्हाला आकारच नाही, तुम्हाला स्वरूपच नाही. नो. आणि त्याचाच अर्थ प्रभुपाद आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. ते म्हणजे अप्रदूषित, म्हणजेच अनअडल्टरेटेड. इंग्लिशमध्ये प्रभुपाद शब्द वापरतात अनअडल्टरेटेड. भाषांतरमध्ये देखील वापरतात, शब्द टू शब्द मध्ये देखील वापरतात आणि आता या तात्पर्याच्या पहिल्या वाक्यामध्ये देखील वापरतात. दी बेसिक प्रिन्सिपल ऑफ दिस अनअडल्टरेटेड प्युअर डिव्होशनल सर्व्हिस इज लव्ह ऑफ गॉडहेड. हे मला तर इंग्लिशमध्ये वाचायला खूप चांगलं वाटतं, कारण हे किती विचित्र वाटतं बघा. या अप्रदूषित विशुद्ध भक्तिमय सेवेचे मूलभूत तत्व आहे भगवत प्रेम. भगवत प्रेमपेक्षा आपण असं म्हटलं भगवंतांप्रती असलेलं प्रेम समजायला थोडस सोपं जात आहे. कारण मंदिरात इकडे तिकडे सत्संग मध्ये सारखं आपण हे शब्द वापरतो, भगवत प्रेम, भगवत प्रेम, भगवत प्रेम. आणि हे सारखं सारखं वापरल्यामुळे त्याची व्हॅल्यूज आपण विसरून गेलोय. प्रेम महत्वाचं आहे. प्रभुपाद सांगतात अनअडल्टरेटेड म्हणजे अप्रदूषित. अप्रदूषित म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्रदूषण नाही आहे, प्युअर स्टेट मध्ये आहे ते. विशुद्ध म्हणजे प्युअर. भक्तिमय सेवा, भक्ती नाही, भक्तिमय सेवा. प्युअर प्रदूषण रहित भक्तिमय सेवेचं मूलभूत तत्व असतं प्रेम, भगवंतांप्रती प्रेम. आणि हे प्रेमच शिकायचंय आपल्याला. मद्गुण श्रुती मात्रेन, मद्गुण श्रुती मात्रेन या श्लोकामध्ये 2 वेळा गुण हा शब्द येतो. मद्गुण श्रुती म्हणजे माझ्या गुणांची श्रुती ऐकल्याने. आणि तुमची भक्तिमय सेवा कशी होते? निर्गुण होते. म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष राहत नाही, गुणांचा प्रभाव राहत नाही, सत्वगुणामध्ये राहत नाही, तमोगुणामध्ये राहत नाही, रजोगुणामध्ये राहत नाही. शुद्ध भक्तिमय सेवा होते. कशाने? माझं गुण ऐकल्याने, माझ्या गुणांचं श्रवण कीर्तन गुणगान केल्याने. मद्गुण श्रुती मात्रेन म्हणजे भगवंतांच्या दिव्य गुणांचे केवळ श्रवण केल्यानंतर. या गुणांनाच निर्गुण असे संबोधले जाते. हे पण खूप चुकीनं समजावून घेतो आपण. आता अशा ठिकाणी बऱ्याचदा हा शब्द वापरला जातो केवळ, फक्त, फक्त आणि फक्त, केवळ. केवळ भगवंतांचं गुणगान केल्याने, केवळ भगवंतांचं गुणगान ऐकल्याने तुमचं मन हृदय शुद्ध होतं, तुम्ही शुद्ध होता. येस, बरोबर आहे. बरेचसे भक्त म्हणतात प्रभूजी आम्ही तेच तर करतोय आणि परत तुम्ही आम्हाला शहर सोडा, शेतात या, काम करा, सेवा करा, हे कशाला सांगताय? आम्ही तेच तर करतोय. भागवतमचा क्लास कधीच चुकवत नाही, रोज मंदिरात जातो, भागवतमच्या क्लासला बसतो, भगवंतांचंच गुणगान ऐकतो. हा 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 हा. होय नाही? बकासुराची कथा ऐकतो, ही कथा ऐकतो, ती कथा ऐकतो, अक्रूरची कथा ऐकतो.
मग यात चुकीचं काय आहे? मग आणि परत काम कशाला करायचं? वेल, आपल्याला हे समजत नाही की मद्गुण श्रुती मात्रेन म्हणजे भगवंतांचे केवळ गुण श्रवण केल्यानेच आपण शुद्ध होतो. येस, परंतु ते 24 तास केलं पाहिजे. आपण किती किती वेळ करतो? 1-1.5 तास भागवतमचा क्लास. नंतर उठतो आपण आणि आपल्या बॉसचं गुणश्रुती मात्रेनं करतो दिवसभर. कस्टमरचं गुणश्रुती मात्रेनं करतो, हो की नाही? आपलं स्वतःचं गुणश्रुती मात्रेनं करतो दिवसभर. मग तुम्ही कसे शुद्ध होणार? आणि भगवंतांच्या गुणाची श्रुती मात्रेनं म्हणजे गुणाचं श्रवण करणे म्हणजेच भगवंत किती महान आहेत हे ऐकणे. भगवंत महान आहेत म्हणजे मी महान नाही, मग त्या महानाची मी सेवा केली पाहिजे. हे आकलन पण होणे, ही बुद्धी येणे, या स्टेजला येणे हे आपोआप होत असतं. म्हणून असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ चुकीचा काढायचा नाही. बरेच चुकीचा अर्थ आपण का काढतो? कारण आपली इंद्रिय तृप्ती, आपला बॉस, आपला व्यवसाय, आपला धंदा, आपलं हे सोडायचं नसतं आपल्याला. प्रभुपादांनी सांगितलंय फक्त भगवंतांच्या कथा ऐकायला, आणि तुम्ही आम्हाला सांगताय सगळं काम सोडून भगवंतांसाठी काम करायला यायला. भगवंतांचं गुणगान हे 24 तास ऐकायचं आपल्याला. 24 तास करता का तुम्ही? मग हे सांगायला गेल्यावरती मग काय जण मग प्रभूजी 24 तास केल्यावरती पोटाला खायचं काय आम्ही? म्हणूनच प्रभुपाद सांगतात पोटाला खायला जे लागतंय ते करताना पण भगवंतांचं गुणगान करायला या. माझं मी आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, माझे वर्कशॉप फॅक्टरी चालवून मी गुणगान करतो की प्रभूजी तिथे पण पोटाच कमवतो. ट्राय करा, करू शकता का? कुठलंही पाप कर्म जेव्हा आपण न कळत न माहीत असताना देखील करत असतो तेव्हा भगवंतांचं गुणगान आपण करूच शकत नाही. कारण पापाचा अर्थच असतो माझा स्वार्थ, दुसऱ्याचं शोषण. फक्त शेती एकच असा व्यवसाय आहे जिथे तुम्ही भगवंतांचं गुणगान करत स्वतःच उदरनिर्वाह करू शकता, चरितार्थ चालवू शकता. हे लॉजिक बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. म्हणून बरेचसे भक्त म्हणतात प्रभुपादांनी फक्त सांगितलंय फक्त कथा ऐका, प्रभुपादांनी सांगितलंय फक्त जप करा. या शास्त्रामध्ये पण सांगितलंय मात्रेनचा अर्थ असतो फक्त आणि फक्त. मराठीमध्ये पण कधी कधी आपण वापरतो मात्र. मद्गुण श्रुती मात्रेन, फक्त माझ्या गुणांचं श्रवण करा, बस आहे तुमच्यासाठी. मग प्रभूजी बस आहे ना? होय बसच आहे. मग ऑफिसला कुठे चालला तू? बस इथे, फक्त भगवंतांच्या गुणाचं श्रवण कर. कशा नाही जायला पाहिजे ऑफिसला? नो. मात्र म्हणजे फक्त आणि फक्त, केवळ. मात्रचा अर्थ असा नसतो फक्त एवढंच केलं की बाकीचं काय पण केलं तरी चालतंय. हे लक्षात घ्या. भगवंत प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित होत नाहीत. भगवंत निर्गुण आहेत म्हणून त्यांच्या गुणांचं आपण श्रुती करायची, श्रवण करायचं. भगवंत प्राकृतिक त्रिगुणांनी कधीच प्रभावित होत नाहीत, आपण होतो. आणि म्हणूनच शुद्ध भक्त त्यांच्याकडे आकृष्ट होतात. असे आकर्षण निर्माण करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. शुद्ध भक्त हा स्वाभाविकताच दिव्य स्तरावर स्थित असतो. हे ध्यान मागच्या अध्यायामध्ये भगवान कपिल देवाने सांगितलं. ध्यान केला म्हणून काही चुकत नाही, परंतु ध्यान करायची काही गरज नसते. आणि विशेष करून कलियुगामध्ये ध्यान तुम्ही करू शकत नाही, म्हणून ध्यानाच्या मार्गाला लागू नका असं सांगितलं जातं. या मनाला शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवंतांच्या शुद्ध भक्तिमय सेवेमध्ये व्यस्त करून टाकायचं, बिझी करून टाकायचं. तुम्हाला ध्यान वगैरे काही करायची गरज नाही. शुद्ध भक्त व भगवंत यांच्यातील प्रेम संबंधाचा ओढा स्वाभाविक असतो. ओढा आकर्षण स्वाभाविक नॅचरल असतं. आणि या संबंधाची तुलना समुद्राकडे वाहत जाणाऱ्या गंगा जलाशी केलेली आहे. गंगा जलाचा प्रवाह कोणत्याही परिस्थितीत खंडित करता येत नाही. त्याचप्रमाणे शुद्ध भक्ताला भगवंतांच्या दिव्य लीला, नाम, रूप इत्यादी विषयी असणारे आकर्षण कोणत्याही भौतिक परिस्थितीमध्ये नष्ट करता येत नाही. शुद्ध भक्ताच्या प्रभुपाद इथे लिहितात. त्याचप्रमाणे शुद्ध भक्ताला 3-4 दिवस आपण
चर्चा करत असते शुद्ध भक्त आणि अशुद्ध भक्त. ऍक्च्युली असा काही प्रकार नसतो, भक्त भक्तच असतो. पण या भौतिक जगामध्ये राक्षसी प्रवृत्तीचे जे आहेत, आसुरी प्रवृत्तीचे, तरीही भगवंतांची थोडीफार प्रमाणात आकर्षण निर्माण झालेलं आहे. अशांना अशुद्ध भक्त किंवा अभक्त म्हटलं जातं. शुद्ध भक्ताचं लक्षण काय असतं? त्याला कुणी थांबवू शकत नाही. लक्षात घ्या याचा अर्थ काय आहे. जसे गंगेच्या प्रवाहाला कुणी थांबवू शकत नाही. तुम्ही कितीही मिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करून तुम्ही डॅम बांधा, बघा पाणी थांबतंय का गंगेचं, कृष्णेचं? ते समुद्रापर्यंत जाऊनच थांबणार, कारण त्याचा नॅचरल सोर्स पाण्याचा इतका स्ट्रॉंग आहे, तो तुम्ही थांबवू शकत नाही. तसं भगवंतांची गुण रूप नाम लीला ऐकण्याचे तुमचं हे जे आकर्षण आहे, भगवंतांकडे जायचं हे जे आकर्षण आहे, भक्तांचा संग करायचं जे आकर्षण आहे, त्याला कुणी थांबवतो म्हटलं तर थांबवता आलं नसलं पाहिजे. मग तुम्हाला म्हणायचं शुद्ध भक्त. आता तुम्ही स्वतःच थांबवता त्याला, उठता, पॅन्ट शर्ट घालता आणि ऑफिसला कामाला जाता, याचा अर्थ थांबलं, हो की नाही? केवळ भगवंतांच्या गुणांचं श्रुती करायची आहे, श्रवण करायचं आहे, परंतु त्याचा रिझल्ट कसा असला पाहिजे? फक्त तेच करायचं आहे, फक्त भगवंतांकडेच आकर्षण असलं पाहिजे. गंगेला जसं थांबवता येत नाही तसं तुम्हाला कुणी थांबवता आलं नसलं पाहिजे. आहे का तुम्ही त्या स्टेजला? नसेल तर मग त्या स्टेजला येण्यासाठी जे काही करायला लागते ते केलं पाहिजे. हे लक्षण आहे. जसं प्रभुपाद नेहमी सांगतात की ज्वर, ताप आलेल्या माणसाला, आजारामध्ये ताप आलेल्या माणसाला अंग दुखत असतं, कणकण आलेली असते, मग तो एखादी गोळी घेतो पॅरासिटेमॉलची आणि ताप निघून जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी घाम येतो आणि ताप निघून जातो. मग तो माणूस म्हणू शकतो का मी आता निरोगी झालो? नाही, हो की नाही? पूर्णपणे उठून चालायला फिरायला लागायला पाहिजे, हे नॅचरल असतं. थोडासा नामजप केला, आठवड्यातून एक दिवस सत्संगला गेलो तर आपण स्वतःला निरोगी म्हणू शकत नाही. रात्रंदिवस कंटिन्युअस अखंड कुणी थांबवताच आलं नसलं पाहिजे. हे आपली नॅचरल स्थिती आहे. उठून भगवंतांसाठी काम करणे, भगवंतांचं नामरूप गुणगान करणे. या स्टेजला आल्यावरती म्हणायचं आता खऱ्या अर्थाने हा निरोगी झाला, आता खऱ्या अर्थाने हा भक्त झाला. तोपर्यंत तो त्या मधल्या स्टेजला असतो, पॅरासिटेमॉलचा थोडा इफेक्ट झालेला असतो. अशा स्टेजला कधी कधी आपण उठून फिरायचा प्रयत्न करतो आणि परत बसतो, परत पुन्हा ताप येतो. तसं आहे. आपण स्वतःची परीक्षा आपण स्वतःच करायची. कुठली गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला थांबवते का भगवंतांची कडे जाण्यापासून? थांबवत असेल तर लक्षात आणायचं की आपण अजून शुद्ध झालेलो नाही आहे. आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत आणि सिरियसली करायचे आहेत. आणि बरेचसे लोक सिरियसली प्रयत्न करत नाहीत कारण त्यांना वाटतं की आपण ऑलरेडी त्या स्टेजला पोहोचले. अविच्छिन्न अर्थात अखंड, अप्रतिबंध हा शब्द या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आहे. बरेचसे लोक सांगतात देखील अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. भक्ती कशी असली पाहिजे? अहेतुकी अप्रतिहता असली पाहिजे हे सांगतात. त्यातलं अहेतुकी फक्त विश्लेषण करून सांगतात, अप्रतिहता विसरून जातात. प्रेम भक्ती कशी असली पाहिजे? पहिली तर दोनच त्याच्यासाठी अटी आहेत. पहिली म्हणजे अहेतुकी, कुठलाही हेतू नसला पाहिजे, आणि दुसरं काय आहे? अप्रतिहता म्हणजे न थांबता, कंटिन्युअस, अखंड, अप्रतिबंधित. कोणी थांबवलं नसलं पाहिजे, तुम्ही स्वतः पण थांबवलं नसलं पाहिजे, आणि मुद्दामून तुम्ही ऍक्च्युली तुटक केलं पण नसलं पाहिजे. आज सकाळी केलं, संध्याकाळी केलं. आज आपली भक्ती आता सध्या कशी आहे? आठवड्यातून एकदा भक्ती आहे आपली. अखंडच्या खूप 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 दूर आहोत आपण.
हो की नाही? एक प्रॅक्टिकल तुम्हाला मी याचं हे सांगतो, एकदम प्रॅक्टिकल. एकदम प्रॅक्टिकल. नवीन नवीन आपण भक्तीमध्ये येतो, मृदंगाचा आवाज आपल्याला खूप आवडायला लागतो. माय गुडनेस, अंगावर काटे येतात. हरे कृष्ण, करताल, मृदंग, भगवंतांचं सुंदर स्वरूप, नॅचरल फुलं, भगवंतांना सुशोभित शृंगार केलेला आहे, सगळं खूप आवडायला लागतं आपल्याला. हे आकर्षण, मग हे आकर्षण आपण टिकवून ठेवत नाही. हे आपण मग 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा जातो. काही काही लोक वर्षातून एकदा मंदिरात येतात आणि त्यांचं पण मन असं प्रफुल्लित झालेलं असतं. वाव, काय वातावरण आहे, हो की नाही? मग हळूहळू आपण भक्तांचा संग करायला लागतो. 2 आठवड्यातून एकदा, हळूहळू आठवड्यातून एकदा संग करायला लागतो. आणि जेव्हा आम्ही सांगतो रोज सकाळी भगवद्गीतेचा क्लास केला पाहिजे, बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं. परंतु हे नॅचरल आहे. हे जे आकर्षण आहे हे वाढतच गेलं पाहिजे. आठवड्यातून एकदा सत्संग का करायचा, आठवड्यातून 2दा सत्संग केला पाहिजे. सगळ्या भक्तांनी एकत्र आलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, मस्त सगळं विसरून भगवंतांची सेवा करायला पाहिजे. आणि मग हेच आकर्षण अजून वाढत गेलं तर आपल्या मनामध्ये आलं पाहिजे, रोज केलं पाहिजे प्रभूजी, रोज भगवंतांचे कीर्तन पाहिजे, रोज सेवा पाहिजे, रोज हा आनंद पाहिजे, रोज भगवंतांना मी शृंगार करायला मला आलं पाहिजे, रोज मला आरती करता आली पाहिजे, भक्तांचा संग रोज पाहिजे, हलवा रोज पाहिजे, गुलाबजामुन रोज पाहिजे, प्रसादम पण रोज पाहिजे. यालाच म्हणतात आकर्षण वाढत जाणे. आणि हे नॅचरल असतं. आणि याच्या विरुद्ध आपण सध्या स्वतःला जबरदस्तीने ऑफिसमध्ये घेऊन जातो, जबरदस्तीने कारखान्यावर घेऊन जातो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये व्याधी निर्माण होतात. कारण नॅचरल अवस्थेच्या उलट केल्यावरती कोणाला आवडतं? आणि हा प्रभुपादांचा प्रोग्राम आहे. प्रभुपाद काय म्हणतात? भक्त एकत्र राहा. याच्याने काय होईल? सकाळी सत्संग होईल, दुपारी सत्संग होईल, संध्याकाळी सत्संग होईल, होय की नाही? आपण जस्ट इमॅजिन करा, आपण सगळे शेजारी पाजारी आहोत, एक कॉमन मंदिर आहे आपलं, सगळ्यांनी एकत्र यायचं आहे मंगला आरतीला, मस्त सत्संगच आहे, होय नाही? दुपारी मंगला आरती झाल्यानंतर गायीची सेवा करायची आहे, शेतातलं काम करायचं आहे, दुपारी 12ला प्रसाद वगैरे घेऊन परत थोडं 1 ते 2 कीर्तन करायचं आहे, मस्त पैकी कीर्तन करायचंय, थोडीशी विश्रांती घ्यायची आहे, संध्याकाळी थोडं काम करायचंय, संध्याकाळची आरती मस्त जोरात उड्या मारून नाच डान्स करून घाम येईपर्यंत डान्स करायचंय. 3 वेळा सत्संग. कोणाला पाहिजे 3 वेळा सत्संग? सकाळ, दुपार, संध्याकाळ. दर गुरुवारी नाही, दर रविवारी नाही, दररोज पण नाही, दररोज 3 वेळा. जसं डॉक्टर सांगतो की नाही, TID, 3 टाइम्स अ डे. TIDचा अर्थ मला माहिती नाही, पण डॉक्टर लोक लिहितात TID, 3 वेळा गोळी घ्यायची. तसं कोणाला आवडणार नाही? ना जगाची चिंता आहे, आज ऑफिसमध्ये लाईट आहे की नाही माहिती नाही, बॉस काय म्हणणार आहे माहिती नाही, डेडलाईन नाही आहे, कस्टमरच्या शिव्या खायच्या नाहीत, काहीच नाही. कोणाला नको आहे आनंद? यालाच म्हणतात अखंड अप्रतिहता, हो नाही? आणि मग हाच आनंद दुसऱ्याला द्यायचा आहे आपल्याला. हेच जीवन असलं पाहिजे. कशाला विनाकारण आपण कुत्र्या मांजरासारखं रोज ऑफिसला जातोय, फॅक्टरीला जातोय, काय करतोय आपल्यालाच माहिती नाही, कशाला करतोय हे पण आपल्याला माहिती नाही. काही लोक म्हणतात रोजी रोटीसाठी करतोय. काय भगवंतांनी सगळे अरेंजमेंट केलेले आहे, तरी पण तुम्ही करतायच, मग कशाला करताय? हा आनंद स्वाभाविक असतो. स्वाभाविक म्हणजे नॅचरल असतं. आणि मग हे आकर्षण देखील नॅचरल असतं. आणि या नॅचरल आकर्षणातून हा शब्द निर्माण होतो, अविच्छिन्न, अखंड, अप्रतिहता, न थांबता, कंटिन्युअसली. हे कधी होणार? म्हणून आपण भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे. गौरंगा बोलिते हबे फुलक शरीर, हरी हरी बोलिते नयने बबे नीर. कधी येणार डोळ्यातून पाणी? नाही, कधी येणार कंठ दाटून भगवंतांचं नाव घेतल्यावर?
कधी आपल्या अंगावरती रोमांच उभे राहणार, भगवंतांचा विरह असह्य कधी होणार. गोविंद विरहेन मे, एक क्षण एक तप असल्यासारखा वाटतो. भगवान चैतन्य महाप्रभू म्हणतात एक क्षण हा 12 वर्षाचा तप असल्यासारखा वाटतो भगवंतांच्या विरहामध्ये मला. आपल्याला वाटतं तसं? वाटत असतं तर आपण ऑफिसला कशाला गेलो असतो. हो की नाही? हे मॅजिकल सोल्युशन आपल्याला श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे. ऍक्च्युली सिरियसली हे मॅजिकल सोल्युशन आहे. भक्तांना अजून हे कळालेलं नाहीये. याला जर आपण सिरियसली घेतलं ना, आपलं आयुष्य इतकं सक्सेसफुल होणार आहे, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. दुसऱ्या कुठल्याच आचार्यांनी एवढं सिरियसली आणि एवढं प्रॉपरली सिस्टमॅटिकली समजावून सांगितलं नाही जेवढं श्रील प्रभुपादांनी समजावून सांगितलं. जीवनाची घडी कशी बसवायची जेणेकरून 24 तास भगवंतांचं स्मरण होईल. त्यालाच म्हणतात अखंड, अप्रतिबंधित, अमर्यादित. पुढे प्रभुपाद सांगतात अहेतुकी. हा पण शब्द आलेला आहे या श्लोकामध्ये. अहेतुक्य व्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे. अहेतुकी या शब्दाचा अर्थ अकारण असा आहे. त्याला काही कारणच नसलं पाहिजे. अनन्य भक्त कोणत्याही कारणासाठी अथवा कोणत्याही भौतिक वा आध्यात्मिक लाभासाठी भगवंतांची प्रेममय सेवा करत नाही. भौतिक पण नाही, आध्यात्मिक नाही. अनन्य, अनन्य म्हणजे अन्य कोणताही हेतू नाहीच आहे. अनन्य. आय डोंट नो इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्रभुपाद. अनअलॉइड, अनअलॉइड, या अनअलॉइड. लिटरल अर्थ असतो अनअलॉइडचा. त्याच्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही. सिंपल ओरिजिनल सोनं, त्याच्यात काही मिक्स करायचं नाही. अशी भक्ती असली पाहिजे. अनन्य भक्तीचे हेच पहिले लक्षण आहे. हे अशी वाक्य वाचल्यानंतर आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात अनन्य भक्तिमय सेवेचं हे पहिलं लक्षण आहे. हे लक्षण अजून आपल्यामध्ये आलंच नाही. बाकीची सगळी लक्षणं आपल्यामध्ये आलेली आहेत. आपण काय म्हणतो, तिलक नावले पहिलं लक्षण आहे. काय लोक म्हणतात अजून कंठीमाळा घातली नाही प्रभूजी, त्या स्टेजला तुम्ही गेला नाही. आपल्याला वाटतं कंठीमाळा घातणे म्हणजे नेक्स्ट स्टेज आहे. धोती नेसणे थर्ड स्टेज आहे. बरोबर आहे की नाही? मुंडन करणे, शिखा ठेवणे फोर्थ स्टेज आहे. पहिली स्टेज आहे अनन्य भाव मनामध्ये. प्रभुपाद सांगतात अनन्य भक्तीचे हेच पहिले लक्षण आहे. कुठलं? कोणतीही भौतिक अथवा आध्यात्मिक हेतू न ठेवता सेवा करणे. अंगावर काटा येतो प्रभुपादांचे असले काही वाक्य ऐकल्यानंतर. आणि यालाच तत्वज्ञान म्हणतात. यस, याचा अर्थ असा नाहीये की तिलक, कंठी, शिखा, धोती हे गरजेचं नाहीये, परंतु हे बाह्य लक्षण आहेत. हे पण असले पाहिजेत. ही पहिली लक्षणच आहेत. करा तुम्ही, फेक इट टिल यू मेक इट. परंतु आतून पहिलं लक्षण हे असतं, कोणता हेतू नसला पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे. अन्याभिलाषिता शून्यम. अन्याभिलाषिता शून्य करून भक्तिमय सेवा करून. अन्याभिलाषिता शून्यम, कालच आपण चर्चा करत होतो. भक्तिमय सेवा करून आपली इच्छापूर्ती व्हावी अशी कोणतीही इच्छा त्याला नसते. त्याच्यातच अन्याभिलाषिता शून्यमच्या पुढे काय येते? कसली इच्छा सांगितलेलं आहे अन्याभिलाषिता शून्यमच्या पुढे? कोणाला माहिती आहे? योगेश प्रभूंना माहिती. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म अनावृतम. मला ज्ञान नको, कर्माचं फळ नको, काही नको. अनावृतम, मोक्ष पण नको. त्याला अन्याभिलाषिता शून्य म्हणायचं. अशी भक्तिमय सेवा एकमेव पुरुषोत्तम भगवंतांसाठी असते, इतर कोणासाठीही नाही. मोदीसाठी अजिबात नाही. मोदी भक्त आहे, मी मोदी भक्त आहे. भक्ती ही फक्त भगवान परम पुरुषोत्तम भगवंतांसाठी असते. काही लोक म्हणतात मी या देवीचा भक्त आहे, मी या देवाचा भक्त आहे, मी या गुरुचा भक्त आहे, मी माझ्या पत्नीचा भक्त आहे.
नो. कधी कधी दांभिक भक्त अनेक देवी देवतांची भक्ती करताना आढळतात. दांभिक म्हणजे गर्विष्ठ. कारण त्यांना वाटते की देवतांची रूपे आणि भगवंतांची रूपे सारखेच आहे. तथापि येथे विशेषत्वाने उल्लेख करण्यात आले आहे की भक्तिमय सेवा अर्थात भक्ती ही एकमेव पुरुषोत्तम भगवान नारायण, विष्णू किंवा श्रीकृष्णांचीच करता येते, अन्य कोणाचीही नाही. कुठे लिहिलंय? या श्लोकाच्या शेवटच्या वाक्यात लिहिलंय बघा. भागवतम सोबत घेऊन बसत जावा, असेल तर घ्या. अहैतुक्य व्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे. कोणाची भक्ती? पुरुषोत्तमाची भक्ती. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. कुणाची तीव्रतेने भक्ती? परम पुरुषाची. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. नाहीतर आपण भक्ती शुद्ध प्रेम करणारे भरपूर जण आहेत, परंतु ती शुद्ध प्रेम हे भगवंतांकडे चॅनल नाहीये. कधी या देवताकडे आहे, कधी या देवीकडे आहे, कधी या आमदाराकडे आहे, कधी या खासदाराकडे आहे, कधी पत्नीकडे आहे, कधी मुलांकडे आहे, कधी कुत्र्यावरती आहे. अशा भक्तीला प्रेमाला भक्ती म्हणता येत नाही. अव्यवहिता म्हणजे कोणत्याही प्रकारे न थांबता. आणखीन एकदा, अहैतुक्य अव्यवहिता. अविवाहिताचा अर्थ पुन्हा एकदा होतो कोणत्याही प्रकारे न थांबता. शुद्ध भक्ताने दिवसाचे 24ही तास. प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का. नाही तुम्ही म्हणाल प्रभूजी तुम्हाला जरा ज्यादा वाढवून सांगायची सवय लागली. प्रभुपाद म्हणतात शुद्ध भक्ताने दिवसाचे 24ही तास अव्यवाहतपणे भगवंतांची सेवा केली पाहिजे. त्याच्या जीवनाची घडीच अशी बसवलेली असावी की तो प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या प्रकारे भगवंतांची भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असावा. सो सॉरी हे वाचून तुम्हाला दाखवल्याबद्दल. प्रभुपादांचं वाक्य आहे. तुम्ही आहे ना प्रभुपादांचे अनुयायी का नाही? आहे की नाही? प्रभुपाद सांगतात शुद्ध भक्ताने दिवसाचे 24ही तास अव्यवाहतपणे म्हणजे न थांबता, कुठलंही काय दुसरं न करता. तुम्ही म्हणाल काहीतरी करत भगवंतांची सेवा केली पाहिजे. त्याच्या जीवनाची घडी अशी बसलेली असावी, म्हणजेच तुम्हाला आता जे करताय ते तुम्हाला बदलायचं आहे. बऱ्याच भक्तांच्या डोक्यात हे बसले काही बदलायचं नाही, फक्त जप करायचं आहे. मग 24 तास भगवंतांची सेवा कशी करणार? बदल हा करावाच लागेल. कांदा लसूण सोडला ना तुम्ही, तो पण बदलच आहे. तसंच तुमची फॅक्टरी पण बंद करायची, जॉब पण सोडायचंय, कारण ते पाप कर्म आहे. तिथे भगवंतांचं स्मरण होत नाही, श्रवण होत नाही, आठवतच नाहीत भगवंत. हो की नाही? सिंपल लॉजिक जरी समजलं, पाप आहे की नाही ते बाजूला सोडा, स्मरण तरी होतं का? जेव्हा तुमचा बॉस येऊन तुमच्या डोक्यावर उभा असतो संध्याकाळी 5 पर्यंत मला हे पाहिजे, कुठले भगवंत आणि कुठले काय सगळं विसरून जातो आपण. 24 तास भगवंतांचं स्मरण कसं करणार? मग प्रभूजी काहीच काम करायचं नाही. करायचं. वैदिक पद्धती अशी डिझाईनच केलेली होती की तुम्ही करत करत भगवंतांची सेवा करू शकता. त्यालाच वर्णाश्रम म्हणतात. याच्यापासून आपण दूर आलो म्हणून आपल्याला आता हे भोगावं लागतंय. भगवंतांचं विस्मरण आधीच आहे, त्यात अजून विस्मरण होत आहे आपल्या कामामुळे, आपल्या बिझनेसमुळे. हो की नाही? ते आपण सहन पण करतोय आणि वर सांगतोय प्रभुपादांनी सांगितलंय. कुठे सांगितलंय प्रभुपादांनी? त्याच प्रभुपाद तेच प्रभुपाद असं का लिहितील 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे? का बरं लिहितील तेच प्रभुपाद असं? मूर्ख आहेत का प्रभुपाद? प्रभुपाद मूर्ख नाहीत, आपण मूर्ख आहोत. शास्त्र मूर्ख नसतं, आपण मूर्ख असतो. आपण शास्त्रातलं, साधूंच्या वाक्यातलं आपल्याला पाहिजे तेवढं घेत असतो. आपल्याला सवयच लागलेली आहे. हो की नाही? अव्यवहिता शब्दाचा आणखीन एक अर्थ भक्ताची सेवा आणि भगवंतांची इच्छा एकाच स्तरावरील असते, वेगवेगळं नसलं पाहिजे. भगवंतांची दिव्य इच्छा पूर्ण करावी हीच भक्ताची एकमेव इच्छा असते. भगवंतांची अशी उत्स्फूर्त व स्वाभाविक सेवा दिव्य असते व ती प्राकृतिक गुणांनी कधीच प्रदूषित होत नाही. त्याच्यामध्ये महत्वाचं वाक्य आहे उत्स्फूर्त. भगवंतांची अशी उत्स्फूर्त आणि स्वाभाविक सेवा. उत्स्फूर्त म्हणजे
what is that English? In English, what do they call that? Spontaneous. Yeah. Spontaneous and natural, स्वाभाविक. उत्स्फूर्त म्हणजे तुम्ही कोणी दुसऱ्याने तर तुम्हाला स्वतःला सांगावंच लागत नाही भगवंतांची सेवा करायला, तुम्हाला स्वतःला देखील उठवावं लागत नाही, चल रे उठ आता जरा भगवंतांची सेवा करायची. इतकं उत्स्फूर्त असतं की अजून द्या प्रभूजी, मला अजून सांगा, अजून काय करायचंय, अजून काय करायचं, त्याला म्हणायचं उत्स्फूर्त. आणि हेच नॅचरल असतं बाय द वे. आपल्याला आता सध्या हे अननॅचरल वाटतं, हेच नॅचरल असतं. भगवत धामामध्ये हेच करत होतो आपण प्रत्येक क्षण. चुकून मनामध्ये अनर्थ आला आणि तेव्हापासून आपण हे विसरलो आणि तेव्हापासून आपल्याला हे अननॅचरल वाटायला लागले. सकाळी उठायचं होत नाही, जप करायचं होत नाही, सेवा तर खूप लांबची गोष्ट आहे. एक वेळ प्रभूजी उठतो सकाळी मंगला आरतीला, जप करतो, सेवा तेवढं सांगू नका. हो, सगळं काही भगवंतांसाठी करायचंय. त्या स्टेजला आलंच पाहिजे या जन्मामध्ये. भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मशातून मुक्त असणाऱ्या शुद्ध भक्तिमय सेवेची ही लक्षणे आहेत. शेवटचं वाक्य तात्पर्यामधलं, भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मशातून म्हणजे सर्व दोषातून मुक्त असलेल्या शुद्ध भक्तिमय सेवेचं हे लक्षण आहे. समजायला काही कठीण आहे का? थोडंसं वाटतंय थिअरॉटिकल, प्रॅक्टिकल वाटत नाही, परंतु ऍक्च्युली आहे प्रॅक्टिकल. आपल्याला वाटत नाही प्रॅक्टिकल, कारण आपल्याला वेगळंच काहीतरी प्रॅक्टिकल वाटतंय सध्या. सिंपल लक्षण आहे की नाही. आता हेच पुढच्या श्लोकांमध्ये थोडस भगवंत अजून स्पष्ट करून सांगतात. आता सांगितलं हे लक्षण आहे, याच्या विरुद्ध हे लक्षण नाही, हे पुढच्या श्लोकात सांगतात. ते पण समजावून घ्यायला पाहिजे, नाही तर तेच कळलेलं नसतं आपल्याला वाटतं चालतंय. नो. हरे कृष्ण. काही लोक प्रभुपादांचे असे फेमस श्लोक आणि त्याच्यावरचे फेमस तात्पर्य तेवढेच वाचतात. ऍक्च्युली प्रभुपादांचे सगळे तात्पर्य वाचलं पाहिजे. हा श्लोक मी कधीच ऐकला नव्हता, वाचला नव्हता, परंतु आता आज वाचल्यानंतर असं वाटतंय की हा तात्पर्य किती ग्रेट आहे. रोज वाचला पाहिजे. हरे कृष्ण. हरे बोल. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? बाय द वे, तुम्ही हे जे रोज भागवतमच्या क्लासला येता, तुमचं सगळ्यांचं खरंच मला खूप कौतुक वाटतं. जसं आज आपण वाचलं की ही इच्छा जी आहे ही वाढत गेली पाहिजे. अजून श्रवण करायचंय, अजून मला या स्थितीमध्ये राहायचंय. बऱ्याच भक्तांना अगदी म्हणजे 12, 15, 20 वर्ष जे जप करतायत, 2-2 दीक्षा झालेत, त्यांना पण हे विचित्र वाटतं. रोज वाचन करता प्रभूजी तुम्ही? आठवड्यातून एक वेळ ठीक आहे, रोज वाचन कर. त्याला माहितीच नाही प्रभुपादांनी सांगितलंय रोजचं 3 तास वाचन श्रवण असलं पाहिजे. त्यामुळे खूप 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 चांगली गोष्ट आहे. आपल्याला मनापासून असं वाटणे की भागवतमचा क्लास चुकवला नसला पाहिजे, भगवद्गीतेचा क्लास चुकवला नसला पाहिजे. आपण एकटं घरी करतो म्हटलं तर ते शक्य होत नाही. तुमच्यासाठीच सांगत नाही मी, माझं पण सांगतोय. तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही पण हे भागवतम रोज वाचायचं होतंय. खूप इम्पॉर्टंट आहे एकमेकांना असं भक्तीमध्ये पुढे पुढे नेणं, हे आकर्षण वाढवणे. म्हणजे मला आठवतंय काही भक्त म्हणायचे प्रभूजी दुपारी पण एक वाचन सुरू करूया आपण. सध्या स्थितीमध्ये ते थोडंसं अवघड जातंय, पण हेच ह्यालाच म्हणायचं, हे आकर्षण वाढत गेलं पाहिजे.
हो की नाही? दॅट मेक सेन्स. आणि त्यातला आनंद पण आला पाहिजे. इतके दिवस आपण काय विचित्र घाणेरडी कामं करत होतो, याचं वाईट वाटलं पाहिजे. ते वाईट वाटलं की मग हे केलेलं बरं वाटते. हा, येस. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? मला वाटलं कोणाला काही सांगायचं नाही म्हणून मी थांबवलं. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. हरे कृष्ण. हा प्रभूजी, किती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, याला काही तो धर्म म्हटलं चैतन्य चरितामृत मध्ये आपण वाचलं. आणि मुक्ती म्हणजे भौतिक दुःखातून मुक्तता, आणि अनन्य भक्ती आहे म्हणजे कुठलाही हेतू न ठेवता भगवंताची निस्वार्थ सेवा करणे, याला अनन्य भक्ती म्हणतात. आणि असं तुम्ही नेहमी सांगता की ज्यावेळेस अनन्य भक्तीत येतो एखादा जीव, तर त्याला मुक्ती वगैरे हे साईड इफेक्ट असतात, ते ऑटोमॅटिक मिळतात. आणि मग तर मग ज्यावेळेस जीव भगवत धामात जातो, तर ते स्थान असं आहे की तिथं दुःख वगैरे नाहीये. तर मग हे कसं समजून घ्यायचं की साईड इफेक्ट म्हणजे ह्या गोष्टी त्याला मिळतात आणि भक्तीमध्ये म्हणजे दुःख वगैरे नाही? उद्याचा विषय तोच, उद्याचा श्लोक तोच आहे, उद्याचा विषय पण तोच आहे. उद्याच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव हेच सांगतात की मुक्तीची पण अपेक्षा नसते. आणि त्याचे तिथे सांगितले सायुज्य, सारूप्य, साष्टी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्तीची अपेक्षा काही लोक ठेवतात, परंतु शुद्ध भक्ताला त्याची पण अपेक्षा नसते. जसं तुम्ही म्हणाला की बेसिक मूलभूत व्याख्या मुक्तीची अशी आहे की मला दुःखातून मुक्ती पाहिजे. म्हणजेच तो दुःखाला वैतागलाय आणि म्हणजे त्याला लक्षात आलंय की ते दुःख आहे. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना लक्षातच येत नाही की दुःख आहे. मग ते लक्षात आल्यानंतर त्याला त्याच्यापासून मुक्ती पाहिजे. मग दुःखातून मुक्तीची त्याची कल्पना थोडीशी अजून स्वार्थावरच आधारित असते की कधीच मला दुःख नको, म्हणजे एवढं एवढं मला ऐश्वर्य पाहिजे. त्यालाच काय कुठली भक्ती म्हणतात मी विसरलो आता, सायुज्य, सारूप्य, भगवंतांसारखंच रूप पाहिजे, सानिध्य, भगवंतांच्या सोबत राहून मला ऐशो आराम पाहिजे. म्हणजेच काय दुःख, बेसिकली दुःख नको, परंतु त्याचेच वेगवेगळे प्रकार केले. त्याच्या डोक्याप्रमाणे तो विचार करतो की अशा प्रकारची मुक्ती पाहिजे, आणि ते देतात भगवंत, नाही असं नाही. परंतु थोड्या अगदी हा जो स्वार्थ असतो तो हा खूप सुपर डुपर असा छोटासा स्वार्थ असतो, परंतु असतो. हे जे सायुज्य, सारूप्य वगैरे मुक्ती पाहिजे असतं ना, तो असतो. परंतु जो अनन्य भक्तिमय सेवा करतो भगवंतांची, त्याला भगवंत सेवाच अशी देतात भगवंतांची की त्याला दुःखाचा प्रश्नच येत नाही. भगवंतांची सेवा करायची म्हणजे भगवंतांच्या सोबत राहायला पाहिजे. भगवंतांच्या सोबत राहणे म्हणजे तिथे दुःख नावाचा प्रकार येतच नाही. भगवंत कशाला दुःखात राहतील, जीव दुःखात राहतो, नाही? परंतु अशा प्रकारे पूर्णपणे भगवंतांच्या सेवेतच राहायची जी पूर्ण शुद्ध इच्छा असते ना, ती खूप रेअरली निर्माण होते. आता याच्यामध्ये मग जसं आपण म्हणतो ना की मला नरकात जन्म द्या किंवा मला पुन्हा मृत्यू लोकामध्ये पाठवा तुमची सेवा करायला, काही हरकत नाही. मग इथे दुःख आहे, परंतु तो भगवंतांच्या सेवेमध्ये इतका रममान असतो की हे दुःख तो विसरूनच जातो, कारण तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित असतो की हे दुःख फक्त शरीराला आहे. हे खूप टॉपमोस्ट स्टेजेस असतात या. ऑफकोर्स भगवंत काय, आपण जरी असं म्हणालो की मला कुठेही जन्माला घाला, नरकात तुमची सेवा द्या चालेल, याचा अर्थ भगवंत तुम्हाला लगेच काही नरकात पाठवत नाही. भगवंतांची सेवा म्हणजे भगवंतांची सेवा, भगवंतांचं सानिध्य आपोआप मिळतं. सानिध्य हे पण एक मुक्तीचा प्रकार असतो, परंतु शुद्ध भक्तीमध्ये भगवंतांचं सानिध्य पण आपोआप मिळतं. परंतु भक्ताची इच्छा अशी असते की भगवंत त्याला म्हणू शकतात की बाबा एक कलियुग आहे,
तुला गुरुच्या रूपात जायचंय, बंगालमध्ये जाऊन थोडीशी सेवा करायची, भक्त म्हणतो ओके तुमची सेवा हेच माझं काम आहे. कदाचित अशा वेळेला आपल्याला वाटणार नाही मग परत दुःखात कसं काय आला हा, पण त्याला ते दुःख नसतं. दुःख हे फक्त ज्याला हे पटलेलं नाही आहे की मी आत्मा नाही, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, त्यालाच दुःख असतं. नसेल तर दुःख नावाचा प्रकारच नाहीये. म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की मुक्ती ही स्वरूप अवस्थामध्ये जाणे, याला मुक्ती म्हणतात. रूप गोस्वामींच्या मताने ज्याला शास्त्रामध्ये मुक्ती म्हटलेलं आहे ती खऱ्या अर्थाने ऍक्च्युली मुक्ती नाही आहे. जरी तुम्हाला सायुज्य सारूप्य या मुक्ती जरी मिळाल्या तरी ती खऱ्या अर्थाने मुक्ती नाहीये. खऱ्या अर्थाने मुक्ती असते स्वरूपेन व्यवस्थित, ही स्वरूपावस्थेमध्ये जाणे. मग ते तुम्ही इथं असताना पण जाऊ शकता. प्रभुपाद 1000 वेळा सांगतात आपल्याला, या शरीरात, ऍक्च्युली दुसरं शरीर पण घ्यायची गरज नाही, या शरीरात आत्ता इथे असताना मृत्यू लोकामध्ये तुम्ही मुक्तावस्थेमध्ये जाऊ शकता. ही मनाची स्थिती असते. म्हणूनच त्याला म्हटलं जातं हे भक्तीचं साईड इफेक्ट नाही, ऍक्च्युली आपोआप ती अवस्थाच निर्माण होते. आता याच्याने काही लोक घाबरू शकतात याच्याने जर तुम्ही घाबरत असाल तर अजून तुम्ही शुद्ध भक्त झालेले नाही. कारण भय हे अभक्ताचं लक्षण आहे. अजून स्वार्थ गेलेला नाही, निस्वार्थ मध्ये भगवंतांवर विश्वास असला पाहिजे. मी भगवंतांचा पूर्णपणे भगवंतांवरती विश्वास ठेवून मी भगवंतांची मला सेवा करायची, भगवंत मला कशाला दुःखात टाकतील. भगवंत इतके पण बेकार नाही आहेत, हो की नाही. भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात. फक्त भगवंतांना प्रेम पाहिजे असं नाही, ते देतात पण. त्यामुळे तुमची ती व्यवस्था करणार सगळी. हा पूर्ण विश्वास असला पाहिजे आपल्याला, भिवून चालणार नाही. आणि असा निर्भय व्यक्तीच या शरीरात पण मुक्त होतो. या शरीराला रोगग्रस्त शरीर झालेलं असेल तरी त्याचा आत्मा मात्र मुक्त असतो. आणि हे फक्त भक्तीमध्ये शक्य आहे, मुक्तीमध्ये नाही. मुक्तीची अपेक्षा करणारा जोपर्यंत इथे आहे या भौतिक जगामध्ये तो व्यथितच असतो. तो अजून विचार करत असतो, अरे कधी मिळणार मुक्ती, अरे कधी मिळणार मुक्ती. पण भक्ताला फक्त इथे पण दुःख नाही, ऑलरेडी मुक्त आहे. मुक्तीची अपेक्षा करणाऱ्याच्या आधी भक्त मुक्त होतो, सुपरफास्ट. ही भक्तीची शक्ती आहे. उद्या अजून चर्चा करूया, उद्याचा श्लोकच तो आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम.